लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते पार्थ, काव्या आणि रिक्षापासून. तर मग आता इथे पार्थ आणि काव्या रिक्षातून उतरतात आणि आता पार्थ म्हणतो, किती झालंय हे मुंबईचं ट्रॅफिक, किती वेळ लागला पोचायला. तर मग आता काव्या म्हणते, मला तर वेळ कसा गेला कळलाच नाही असं म्हणते काव्या. तर आता इथे पार्थला आठवतं की जेव्हा पूर्वी काव्या आणि पार्थ रिक्षातून आले होते तेव्हा काव्या म्हटलेली असते की काय हे मुंबईचं ट्रॅफिक, किती वेळ लागला इथे यायला. तर मग पार्थ म्हटलेला असतो की मला तर कळलंच नाही किती वेळ लागला ते, असं म्हणतो तो. तर आता पार्थला हे सगळं आठवतं. तर मग आता इथे काव्या म्हणते, दादा किती पैसे झाले असं म्हणते ती रिक्षावाल्याला. 200 रुपये झाले मॅडम असं म्हणतो आता रिक्षावाला. तर मग आता काव्या म्हणते, घ्या. तर आता पार्थ सुद्धा देतो पैसे. तर मग आता काव्या म्हणते, अरे हे काय करताय, मी देते ना पैसे, मला कुणाची उधारी आवडत नाही असं म्हणतो आता पार्थ. हे पैसे नाही घेतले तर परत मी तुमच्या रिक्षात बसणार नाही असं म्हणतो पार्थ काव्याला. अच्छा, म्हणजे परत माझ्यासोबत रिक्षात बसायची इच्छा आहे तर, असं म्हणते काव्या. हे घ्या म्हणून आता पार्थ आणि काव्या दोघेही पैसे देतात रिक्षावाल्याला. तर आता इथे रिक्षावाला निघून जातो. तर मग आता पार्थ जातो घराकडे. तर मग आता काव्या पाठीमागून तिच्या जाते आणि म्हणते, ठीक आहे हो पार्थ, आता किती चिडाल, नाही म्हणजे फिसकारलेली मांजरीण मी आहे, पण सध्या तुमचा चिडलेला बोका झालाय असं म्हणते काव्या. बास आता सोडा ना राग असं म्हणते काव्या, एवढा राग तुम्हाला सूट नाही करत. तर आता पार्थ इथून निघून जातो. तर आता इथे परत देशमुखांचं घर दाखवलंय. तर मग आता इथे मानिनी, विक्रम आणि वसवत्या काल डिस्कस करत असतात ना सत्यनारायणच्या पूजेचं, तर त्याचाच पुढचा दाखवलाय आता. तर मग आता इथे वसवत्या म्हणतात, नाही मला मान्य आहे, जीवा आणि काव्य आता बदलले, ते आपापल्या पार्टनरसाठी पुढाकार घेऊन काहीतरी करण्याचा प्रयत्नही करतायत असं म्हणते वसवत्या. पण त्यांचे पार्टनर्स त्यांना हवा तेवढा रिस्पॉन्स देत आहेत का असं म्हणते आता वसवत्या. सांग ना, नाही ना असं म्हणते वसवत्या. बघ ना, नंदिनी आणि पार्थ बदलले, ते खुश नाही आहेत, हे कसं नाही दिसत तुला असं म्हणते आता वसवत्या. तर आता विक्रम म्हणतो, बस झाली तुमची चर्चा आता, ह्या शेंगांपेक्षा गरम तुमची चर्चा व्हायला लागली आता असं म्हणतो विक्रम. बस 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 बस, ए मानिनी तू कर सत्यनारायण, आपली मुलं बसतील पूजेला असं म्हणतो विक्रम. आणि ताई तू काही टेन्शन वगैरे घेऊ नकोस का असं म्हणतो विक्रम. राडा वगैरे काही होणार नाही, झालाच ना तर मग काव्याने तुला केक भरवला होता ना त्यावेळी, तसं तू प्रसादाचा शिरा भरव काव्याला असं म्हणतो विक्रम. आणि हसायला लागतो जोरात तो. आणि मग आता विक्रम म्हणतो, मानेला शिंगा खा. आणि मग आता तो म्हणतो वसवत्याला, खेळ ना आता, काय खेळायचं सोडून काय काय बोलतेस असं म्हणतो तो. आणि चेस खेळायला येतो परत आता वसवत्याला विक्रम. तर मग आता मानिनी विचारात पडते वसवत्याच्या बोलण्या ऐकून. तर मग आता मानिनी म्हणते मनातल्या मनात, हा नंदिनी आणि पार्थचं वागणं का बदललं असेल. तर मग आता इथे जीवाने नंदिनीला रिक्षातून जायचं दाखवलंय. तर आता नंदिनी घर आल्यामुळे उतरते रिक्षातून. थँक्यू म्हणते आता नंदिनी, खरंच तुम्ही सावकाश आणि खूप व्यवस्थित आणलं असं म्हणते आता नंदिनी. सगळे रस्ते चांगले, खड्डे नसलेले बघून त्यावरून आला तुम्ही असं म्हणते आता नंदिनी. तर आता जीवा आपलं तोंड लपवून बसलेला असतो रिक्षात. जरा वेळ लागला पण हरकत नाही, आणि हो गाडी पण चांगली लावली होती होय ना असं म्हणतो जीवा. हे घ्या पैसे असं म्हणते आता नंदिनी. अहो तिकडे का बघताय. तर आता खोकायचा ड्रामा करतो आता जीवा. काय झालं अचानक असं म्हणते नंदिनी. काय नाही मंदी ना पावसामध्ये मला असं खासी बिसी होत असते असं म्हणतो जीवा. तुम्ही टेन्शन घेऊ नका, जावा असं म्हणतो जीवा. अहो जावा काय जावा, पैसे घ्या असं म्हणतो नंदिनी. तर मग आता जीवा म्हणतो, पैशांचं काय, पैसे नाही दिले तरी चालतंय असं म्हणतो जीवा. तर आता नंदिनी म्हणते, पैसे दिले तर चालतं हे म्हणजे काय, घ्या पैसे घ्या असं म्हणते नंदिनी. तर मग आता ते जीवा आपला चेहरा लपून बसलेला असतो, कारण आता जीवा रिक्षावाला बनवून आणला असतो ना त्यामुळे. बरं द्या त्यामुळे आता तो घेतो आणि चाल सांगतो नंदिनीला. वा जीवा जमलाय तुला असं म्हणतो आता जीवा नंदिनी गेल्यावर. नंदिनी सोबत प्रवास केला आणि तिला कळलं पण नाही असं म्हणतो जीवा. हा दादा थँक्यू, काम झालंय असं म्हणतो जीवा आता फोनवरती. तुमच्यामुळेच झालंय, थँक्यू सो मच. पटकन बंगल्याजवळ या असं म्हणतो जीवा, मी इथेच थांबलोय, पटकन या तुमची ऑटो घेऊन जा असं म्हणतो जीवा. तर आता इथे संध्याकाळ होते. तर आता इथे पार्थ आणि काव्याला दाखवलंय. तर आता इथे काव्या आपला नाईट क्रीम लावून घेत असते. तर मग आता पार्थ कोणाला तरी फोन करतो आणि म्हणतो, गाडी ऑफिसच्या बाहेर आहे, उद्या कोणत्या तरी मेकॅनिकला बोलून घ्या आणि ते पंचर काढून घ्या असं म्हणतो आता पार्थ. नाही पंचर आहे की कोणी हवा काढली माहिती नाही असं म्हणतो पार्थ. मीच हवा काढली ती बोक्या असं म्हणते आता काव्या मनातल्या मनात. ह्या बोक्याला खरंच कळलं तर मी त्याच्या गाडीची हवा काढली तर असं म्हणते आता काव्या. सॉलिड ओरडेल हा मला. तर आता पार्थ काव्याकडे बघत असतो. बघताय का असं माझ्याकडे असं म्हणतो म्हणते आता काव्या पार्थला.
मी नाही काय केलंय असं म्हणते काव्या. तर पार्थ म्हणतो मी बोललो का? तोच तर प्रॉब्लेम आहे ना, तुम्ही काय बोलतच नाही असं म्हणते आता काव्या. तर आता पार्थ इथून निघून जात असतो. तर मग आता काव्या म्हणते पार्थ सॉरी असं म्हणते आता काव्या आणि म्हणते तुम्हाला विचारायचंच राहिलं कसा वाटला मग आजचा सफर रिक्षा असं म्हणते काव्या. माझ्या मागे लागण्यापेक्षा तुमचा अभ्यास सफर होतोय त्याच्याकडे लक्ष द्या असं म्हणतो आता पार्थ. काय सफर होत नाहीये माझा अभ्यास कळलं ना असं म्हणते आता काव्या. हुशार आहे मी, तुम्हाला वरवर जरी मी अशी दिसत असली तरी मी खरंच खूप हुशार आहे असं म्हणते काव्या. आणि सिन्सिअर पण आहे, तुम्हाला माहित नाही माझं पाठांतर किती चोख आहे ते असं म्हणते काव्या. तुम्हाला सांगते 10वीत होते ना मी. तर मग आता पार्थ म्हणतो नका सांगू काही गरज नाहीये. तर मग आता काव्या म्हणते का बोर करते का मी असं म्हणते आता काव्या. मला आता कुणाच्याच जुन्या आठवणीमध्ये रमायचं नाहीये असं म्हणतो पार्थ. तर आता इथे जीवा आणि नंदिनीची खोली दाखवले. तर मग आता इथे जीवा आपलं पांघरून घेऊन येतो आणि ती आवाजूनच नंदिनी पाणी घेऊन येत असते. जीवा आपला हंतरून टाकतो आणि तेच आता नंदिनीच्या पायात येतं आणि ती बघतच नाही आणि मग तिचा तोल जातो. तर मग आता इथे जीवा पकडतो तिला पडण्यापासून थांबवतो. तर आता रोमॅन्टिक सीन दाखवले जीवा आणि नंदिनीचा. तर मग आता इथे नंदिनी आपला हात बघतच असते जीवाने तिचा हात सोडल्यानंतर पण. तर आता जीवा पेला देतो आता नंदिनीकडे. तर आता पेला द्यायच्या ऐवजी हात देतो तो तिला. तर मग आता नंदिनी हात आपला बाजूला करते आणि म्हणते त्याला की पेला द्या म्हणत. तर आता जीवा म्हणतो पाणी मिळेल का प्यायला? माझी आजी म्हणायची पाण्याला कधी नाही म्हणू नये प्लीज असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनी पेला आणि चंबू दोन्ही त्याच्या हातात देते. देतेस का प्लीज असं म्हणतो आता जीवा. तर मग आता नंदिनी आता पाणी ओतून देते त्या पेलामध्ये. थँक्स म्हणतो आता जीवा. तर नंदिनी तिथून निघून जाते. तर आता इथे जीवा सुर्र करून पाणी पित असतो पेल्यातून. तर मग आता नंदिनी बघते त्याच्याकडे. तर मुद्दाम तो आवाज काढत होता जीवा तिच्या पाठीमागे फिरत असतो सुर्र करत. तिला इरिटेट करण्याचा प्रयत्न करत असतो तो. तर मात्र नंदिनी मात्र इरिटेट होते पण काही बोलत नाही त्याला. तर आता नंदिनी बघते तिच्याकडे टक लावून चिडून. तर मग आता जीवा म्हणतो सॉरी तुला त्रास झाला का मी असा आवाज करून पाणी पितोय ते असं म्हणतो आता जीवा. ऍक्च्युली एक बाई आहे असं म्हणतो तो. चकाचक बाई असं म्हणतो तो. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांचं मन साफ असतं ते चहा कॉफी किंवा असं पाणी पिताना आवाज करून पितात असं म्हणतो जीवा. अच्छा मग त्या बाईला सांगा असं काही नसतं असं म्हणते आता नंदिनी. खरंच नसतं का असं म्हणतो जीवा. नाही आता तू आता डायरेक्ट म्हणालीस ना त्यांना जाऊन विचार म्हणून जस्ट विचारून बघतोय असं म्हणतो जीवा नंदिनीला. खरंच नसतं का असं म्हणतो आता जीवा. नसतं असं म्हणते आता नंदिनी. असं काहीच नसतं. मला ना या चकाचक बाईचं काय कळतच नाही. आता असतं नसता म्हणता येत असं म्हणतो तो. त्या ना त्यांच्या म्हणण्यावर ठामच नसतात असं म्हणतो जीवा. तुला काय वाटतं ह्यावर असं म्हणतो तो. तू का माझ्याकडे रागाने बघतेस मी त्यांच्याबद्दल बोलतोय ना असं म्हणतो तो. ते काय झालंय ना आम्ही एकदा चहा पिताना तेव्हा त्या बशीतून चहा पित होत्या. तेव्हा ना त्या पण फुर्र करून असं चहा पित होत्या. तेव्हा मी त्यांना विचारलं तर मग त्या मला म्हणाल्या की ज्यांचं मन साफ असतं ना ते चहा कॉफी किंवा पाणी पिताना असं आवाज करून पितात आणि आता त्या म्हणतात की असं नसतं म्हणून असं म्हणतो जीवा. नेमकं कोणतं म्हणणं खरं मानायचं त्यांचं असं म्हणतो जीवा. आता जे बोलेन ते खरं मानायचं असं म्हणते नंदिनी. असं काहीही नसतं. उलट काही काळानंतर ह्या फिलॉसॉफीज चुकीच्या वाटायला लागतात असं म्हणते ती. काय आपलं मन साफ असेल पण समोरच्याचं मन साफच असेल असं काही नाही असं म्हणते आता नंदिनी. काही गोष्टी चकाचक बाई इमोशनल होऊन बोलत होत्या पण आता प्रॅक्टिकली सांगते अशा आवाजात पाणी पिल्याने समोरच्याला फक्त त्रास होतो असं म्हणतो आता असं म्हणते आता नंदिनी जीवाला. आणि आपल्यामुळे समोरच्याला त्रास होणार नाही ह्याची आपण काळजी घ्यायला हवी. एवढंच सांगून आता नंदिनी जाते तिथून. तर आता इथे रम्या आणि वसवत्याला दाखवलंय. तर मग आता इथे वसवत्या म्हणतात रम्या नाही म्हणजे तू मागे म्हणाली होतीस की पार्थ आणि काव्या एकत्र घरी येणार नाहीत म्हणून असं म्हणते वसवत्या. नाहीच येणार असं म्हणते रम्या. तर मग आता वसवत्या म्हणते आले काय असं म्हणते आता रम्या. काय पार्थ आणि काव्या एकत्र घरी आले? तर आता वसवत्या म्हणते हो ना आम्ही सगळे हॉलमध्येच बसलो होतो आणि पार्थ आणि काव्या एकत्र घरी आले. तुला सांगते ना मी मला आता मालिनीचं बोलणं पटायला लागलंय असं म्हणते आता वसवत्या. काय असं म्हणते आता रम्या. तर मग आता वसवत्या म्हणतात हेच बदलाचे वारे वाहू लागले आहेत असं म्हणतात वसवत्या. नाही 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 असं व्हायला नको आहे असं म्हणते आता रम्या. अगं असं म्हणते आता वसवत्या. तर मग आता रम्या म्हणते की ह्या पार्थ पण ना इकडे मला असं दाखवतो की मी काव्यावर खूप चिडलोय आणि दुसरीकडे तिच्याच बरोबर हसत हसत घरी येतो असं म्हणते रम्या. एक मिनिट रम्या तो हसत घरी आला नाही म्हणजे पार्थ आणि काव्या एकत्र घरी आले हे जरी खरं असलं ना तरी पार्थ हसत हसत घरी आला नाही असं म्हणते वसवत्या. कालपासून पार्थ काव्याशी धडपणे बोलत पण नाहीये असं म्हणते वसवत्या. बोलत नाहीये असं म्हणते रम्या.
आई ह्याचा अर्थ कुठेतरी काहीतरी पाणी नक्की मुरत आहे असं म्हणते आता रम्या. आणि ते कुठे मुरतंय ना हे आपल्याला शोधून काढावंच लागेल असं म्हणते रम्या आता. असं म्हणून आता रम्या फाईल फेकते आणि मग टेबलावरून एक कागदपत्र पडतात. तर मग आता वसवत्या बघते त्या कागदपत्रांकडे आणि म्हणते कागदपत्र. आणि मग त्यांना आठवतं की काव्याच्या खोलीमध्ये ते गेले असतात ना त्यावेळेला त्यांचा पाय लागून असेच डॉक्युमेंट्स पडलेले असतात. तर आता वसवत्या म्हणते एनवेलप. रम्या तुला आठवतंय मी तुला म्हटलं होतं की मला असंच एक ब्राऊन कलरचं एनवेलप काव्याच्या खोलीमध्ये दिसलं होतं असं म्हणते वसवत्या. जे तिने माझ्या हातातून घाईघाईने काढून घेतलं म्हणून असं म्हणते आता वसवत्या. तर आता रम्या म्हणते हो 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 तू म्हणाली होतीस. मला दाट शंका आहे रम्या की त्या एनवेलप मध्ये नक्की असं काहीतरी आहे जे आपल्याला कळू नये असं काव्याला वाटतंय असं म्हणते आता वसवत्या. आई अगं शंका आहे तर लगेच खात्री करून घेऊ ना या ना आपण असं म्हणते आता रम्या. कशी खात्री करून घेणार ते एनवेलप तर आपल्या हाती पडायला हवं ना असं म्हणते आता वसवत्या. तर मग आता रम्या म्हणते हो एक आयडिया आहे. म्हणजे उद्या जेव्हा पार्थ ऑफिसला आणि काव्या क्लासला निघून जाईल तेव्हा तू तिच्या रूम मध्ये जाऊन एनवेलप घे ना असं म्हणते रम्या. आणि बघ मग त्यात काय आहे कदाचित म्हणजे त्यामध्ये आता पार्थचं न असण्याचं कारण असू शकतं असं म्हणते रम्या. तर यू आर राईट रम्या यू आर ॲब्सोल्युटली राईट असं म्हणतात आता वसवत्या. मी तिच्या रूम मध्ये जाते आणि बघतेच त्या एनवेलप मध्ये काय आहे ते असं म्हणतात होता वसवत्या. त्यामध्ये जे काय आहे ना ते आता आपल्यापासून काय खूप काळ लपून राहू शकणार नाही असं म्हणतात होता वसवत्या. तर आता इथे पार्थला किचन मध्ये दाखवले आणि तो आता आपली कॉफी मिक्स करून घेत असतो. पण खूप इमोशनल असतो आता इथे पार्थ. तर आता इथे पार्थ एकटा थांबलेलो असतो स्वयंपाक खोलीत. तर मग आता तेवढ्यातच नंदिनी येते पाठीमागून आणि आता ती फ्रीज उघडते. तर आता नंदिनी म्हणते पार्थ तुम्ही असं म्हणतो पार्थ आता नंदिनीला. त्या इथे मी करते असं म्हणते नंदिनी. आय डू इट असं म्हणतो पार्थ. तुम्ही घेणार कॉफी असं म्हणतो पार्थ. चालेल असं म्हणते नंदिनी. तर मग आता इथे नंदिनी सुद्धा कॉफी बनवायला घेते. मला वाटलं काव्य चालेल असं म्हणतो आता पार्थ. अजून जागे ती असं म्हणते आता नंदिनी. दिवसभर माझ्या पाठीमागे धावून झोपल्या असतील त्या असं म्हणतो आता पार्थ. जीवाचं काय असं म्हणतो आता पार्थ. माहित नाही असं म्हणते नंदिनी. झोपले असतील कदाचित. दिवसभर माझा राग दूर करण्याचा इतके प्रयत्न केलेत दमून झोपलेच असतील असं म्हणते नंदिनी. तर मग आता पार्थ कॉफी देतो आता नंदिनीला. आज मला जीवा बायकोनं सोडायला आले होते असं म्हणते नंदिनी. मी त्यांना म्हणाले की येताना मी बायकोवर नाही बसणार तर मग रिक्षा घेऊन आले असं म्हणते नंदिनी. रिक्षा ना असं म्हणतो आता पार्थ. तर नंदिनी म्हणते हो नुसती रिक्षा नाही रिक्षावाला बनवून आले असं म्हणते आता नंदिनी. म्हणजे असं म्हणतो आता पार्थ. तर मग आता नंदिनी घडला प्रकार सगळा सांगते आता पार्थला. कसं तिने रिक्षामुळे एका रिक्षावाल्याला थांबवलेलं असतं. आशीर्वाद बंगला असं म्हटलेली असते ती. तर मग आता मीटर केलेलं असतं ना ह्या जीवाने. म्हणजे पूर्ण प्रवासात तो जीवा आहे हे तुम्हाला ओळखताच आलं नाही असं म्हणतो आता पार्थ. नाही ना असं म्हणते आता नंदिनी. अजिबातच नाही असं म्हणते नंदिनी. पण पैसे देताना उतरल्यावर त्यांच्या हातावरती जे घड्याळ होतं आणि ओळखलं मी त्यांना असं म्हणते नंदिनी. तर आता नंदिनी तोही घडलेला प्रकार सगळा सांगते आता पार्थला. कसं पैसे घेताना जीवाचं घड्याळ दिसलेलं असतं ना ते सगळं ती आठवते आणि सांगते. इथे सुद्धा तेच असं म्हणतो आता पार्थ. म्हणजे काव्य असं म्हणते नंदिनी. तर पार्थ म्हणतो हा काव्याला माझ्या गाडीत बसायला आवडायचं नाही म्हणून एकदा क्लासवरून पिक करायला मी त्यांना पिक करायला रिक्षा घेऊन गेलं होतं. सुरुवातीला त्या रिक्षातही बसायला तयार नव्हत्या पण नंतर बसल्या. पण आज मी त्यांच्याबरोबर रिक्षात बसावं म्हणून ऑफिसला आल्या. माझ्या गाडीच्या टायरची हवा सोडली. तर आता पार्थ घडलेला प्रकार सगळा सांगतो आता नंदिनीला की कसं काव्यानेच त्याच्या टायर मधली हवा काढलेली असते बाहेर. ते म्हणजे काव्याने केलेलं हे सगळं असं म्हणते आता नंदिनी. वेडी मुलगी असं म्हणते आता नंदिनी. मनात येईल ते करते. वेडेच आहेत हे दोघे वेडेच आहेत असं म्हणतो आता पार्थ. काय करायचं यांचं असं म्हणतो पार्थ. तर आता नंदिनी म्हणते काय करणार. पाण्यात जसं दिवा सोडून देतात तसं सोडून द्यायचं असं म्हणते नंदिनी. बायका नाही का देवघरामध्ये दिवा लावून ठेवतात. तेल असेपर्यंत वात असेच तोपर्यंत तो दिवा पेटत राहतो. त्यानंतर दिव्याचं राज्य. त्यानंतर अंधारही त्याचा आणि उजेडही त्याचाच असं म्हणते नंदिनी. पण मला ह्या नात्याचा उजेड दूरपर्यंत नाही दिसत आहे असं म्हणतो पार्थ. सगळा अंधार आहे त्यामुळे मागे फिरवून ह्या नात्याचा उजेड शोधावा असं नाही वाटत मला असं म्हणतो पार्थ. मला असं वाटतंय की त्यांना सांगून टाकावं. डिवोर्स हवा होता ना आता केलंच तर घ्या ना डिवोर्स असं म्हणतो पार्थ. तर आता इथे पार्थ आणि नंदिनी दोघांना इमोशनल दाखवलंय. तर आता आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आता बघूया रिकामध्ये काय आहे ते. तर मग आता इथे मानिनी नंदिनीला म्हणते आज तू लवकर बाहेर पडतेस. तर आता नंदिनी म्हणते जरा काम होतं म्हणून लवकर निघाले. तू जीवापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतेस का असं म्हणते मानिनी आता नंदिनीला. तर आता इथे
मानिनीकडे किचन मध्ये काव्या येते आणि म्हणते, मी त्यांच्यासाठी खिचडी केली तर चालेल असं म्हणते काव्या. मनात एक प्रश्न आहे, खरं खरं उत्तर देशील असं म्हणते आता मानिनी. तर मग आता म्हणते काव्या, हो. तर मग आता मानिनी मध्ये प्रेमात पडलीस का पार्थच्या? तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.